तरी माझं मला काही लागतं काही खरं नाही बाबा. ते वयाच्या घेतलं असेल ना बाईला बरं. वयाच्या हिशोबानं होते ना. माणसाची वय झाली की कसं काही मत राहते. परदेश कोंबडं जाय हो माझी. ते वाटते ना माणसाला काय होईल. नमस्कार. नमस्कार. आज काय चाललं आहे? आज चालू वाटून दाणे. त्याचं वाटेल दाण्याची सुरुवात झालेली आहे चांगलीच. लागले आता शेंगा दाणे भुजले. दाणे भुजून घेतले पहिले. आता चालू आहे मिरच्या भुजणं. चालू आहे सुरुवात आता भाजीची. लागली झाली सुरुवात आता. झाली सुरुवात आता समजा असं झाला सुरुवात झालेली आहे. आणि घरच्या शेंगाची भाजी चवदार लागती. ती इथे शेंगाची भाजी गोड लागत नाही. त्या पाचच लागत तुम्ही पाणी 2 किलो कशी लागत त्याचा इतक्यासाठी पेशल पेरतात त्या शेंगा. ते चवदार नाही लागत. हे शेंगाची भाजी चवदार लागते मस्त. हे बारक्या असतात आपल्या. त्या जाड्या शेंगा असतात. डाळ करत तुरी डाळ करत असते का मग काय होते ना. मग आणि आज तुम्हाला जाणार आहे की तुरीच्या दाण्याची भाजी कशी होणार आहे, काय सगळे होणार आहे का वाटून होणार आहे. वाटून होणार आहे तुम्हाला धावतोच मी आता. त्या मिरच्या लावल्या भुजून घेणं. दाणे भुजून घेतले ना. दाणे भुजून घेतले. आता मिरच्या दाणे एकात वाटून घेणार आहे काय. नाही मिरच्या अलग वाटायचे नाही अलग वाटायचं. अलग 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 काही मसाला गिसाला काही नाही. मसाला पूड टाकू ना मसाला. लसूण शिजते एवढा वाटा आहे की नाही. लसूण लागेल ना. हा लसूण कांदा कांदा नाही कांदा नाही लागत काय खाऊन. कांदा नाही पाहिजे. कांदा भाजी गोड. कांदा भाजी गोड होते. राणी मला कांदाही लागते का वाटून. नाही नाही ओ राणी पुरी आवाज देत नाही काय करा. राणी नाही येते सांग. हे सांग 10 पाणी वगैरे पाणी कशाला आता पण गरम टाकणार करा ठेवते ना. नाही व गोळा काढतं गरम होतं भाजी भाजी थोडी चवदार होती मग. म्हणजे असंही काय आहे काय थंड पाण्याने होत नाही काय. होती पण माझी खालच्या ठेवून देते काही लसण शिजवून घेता एक खट्टे मिरच्या लसण काढणं असेल. मिरच्या लसूण जसं सांबार त्याच्यामध्ये कोथिंबीर. आणि आज तुझ्या गुरुवार असेल मग उपास सोडणं असते की काय. हा मारुशी माझा पहिला गुरुवार गुरुवार असं निरंकार असते की म्हणजे सोडणं असते संध्याकाळी. मी सोडायचं धरण्याचं. नाही तर निरंकार बी असते काय. सारिकाचा निरंकार म्हणजे असं बी काय 2 प्रकारचे गुरुवार आहेत काही. आणि तिच्या गुरुवाराला की फक्त हरभर द्यायला चालते उपास सोडायला. जर झालं तरी अन्न जाईल नाही म्हणूनच ते हरभर द्यायला चालते. ती विष्णुदेवाची धरते विष्णुदेवाची. हो काय नाही तू कोणा देवाची दोरायची मग. हा लक्ष्मीची. लक्ष्मीची मांडली तुझ्या मांडली. अलग अलग देवाचे अलग अलग उपास. अलग कशा लक्ष्मी विष्णू एकच आहे. असं आहे ते. देव एकच आहे पण तुमच्या भावना अलग अलग आहे ना. पोथी अलग असते तिची पोथी अलग आहे आपली पोथी अलग आहे. तरी काढून हलवायला वरचं तसं ते स्टीलचं बघितलं नाही बाय. स्टीलचं बघणं पाक आता याला काय झालं ते याला थंडी वाजून राहिली. थंडी नाही बा आपण कमीत कमी 2-3 मिनिटं पोवर आहेत शांत बसतो. जर ते पाणी फिरवत नाही तर ते माझी हालीनच. हो काय अंदर पाणी ठेवलं ते डॅन्स चालू आहे. डॅन्स शेगडी हलवून राहिली काहीच नाही. फक्त हे चालू राहिलं वरच्या वरी. इथे नवीनच कला पाहू राहिलो मी आज. त्या शेगडीवरती स्टीलचे भांडे चालत नाही. म्हणून काय बसते भांडे पाहिजे. आणि बसते भांडे बी तरी ते गुळ आहे ना सगळं. पण पाणी हलवलं ना. पाणी कसं घालू राहिलं मग. बसणार आहे बाबा किती घालतो बस. जर ते पाणी आले जर ते हल्ले राग आला होता नाही तुम्ही हिव आला असेल आहे ना. पाव झालं झालं शांत पा. जर ते अंदर पाणी हालीन तर बैगून हालीन पा. असं काय आहे आता हे. आता बसली शांत. नवीनच कला आहे तर आहेच त्या शेगडीवरती काही चल आता गोळा काढू आणि पटकन दिशी. त्याला गोळ्या काढून पटकन. भूक लागली मला. भूक नाही लागली अजून. नाही लागली बरं नाही लागली मग तर शांततेत करत असे काही घाई नाही कोणाला. तर चला पूजा चालू आहे वाटते आता आहे ना. झाली का पूजा. अशी काही पूजा मांडून ठेवल्या मग
मग काय नाही बा, मग अशी मांडली बा पूजा. तर बघा हे लक्ष्मीची पावलं काढलेली आहे, हातात काढली मी, सासऱ्याने नाही काढले की. आपला तुपाचा दिवा लावले, कळस मांडलेली. आता मस्त गणपती दिसायला नाही ताई, लक्ष्मी दिसायला नाही. तर बघा आमच्या फुलाच्या आडे सगळे देव लपेले आमचे. बघा हा गणपती आहे, हा कृष्ण आहे, ही आपली अन्नपूर्णा देवी आहे, इकडं गाय वासरू सुद्धा आहे आणि आपली लक्ष्मी आहे. इकडे तांदूळाची लक्ष्मी म्हणजे फुलाचे सगळे झाकल्या गेले. आणि आमच्या इकडे झेंडूचे फुलं सापडले नाही आम्हाला, मग आम्ही हेच चांदणीचे घंटीचे आणले पूजा मांडायला. अशी काय पूजा मांडली मी गुरुवारच्या दिवशी. तर आता चला, इकडं आमचं देवघर आहे, देवघर पुढं दबलं. या घरा आहे ना आपल्या केळीच्या खांबा आहे ना, हे देवघर आहे आमचं. तिकडून कळस सुद्धा मांडते वर्षाचा, म्हणजे महिन्याच्या महिन्या पारिपतीच असते. इकडे स्वामी समर्थाचा महाराजाचा फोटो आहे, गणपती आहे. तर अशी काही मांडली मी पूजा बघा. आणि पोथीसुद्धा वाचन झालेली आहे, आरतीसुद्धा झालेली आहे, दिवा आपला चालूच आहे अजून. तिकडला विजला पण इकडला चालूच आहे. चला आता स्वयंपाक करते, कारण देवाला निमित्त सुद्धा दाखवून आहे ना म्हणून. चला स्वयंपाक करता करता भेटू मग आता आपण. काय चाललाय शेट आराम? हा काय खवरायला पडा पाहो कुरकुडे खावायला. हां तुमचं काय चाललाय? तुम्ही टी व्ही बघू राहिले? अभ्यास गिभ्यास झाला का तुमचा? हा झाला. मी काय म्हणतो, हां आमची शाळा नाही का हां ट्रिपला जाणार आहे. ट्रिप? हा मग 300 रुपये असतात, 3000 रुपये. 3000 रुपये फी? बाप रे, 3000 रुपये फी ट्रिपला जाणार का सोनले? पूजा बी हा म्हणते, तिचे फक्त पप्पा नाही म्हणते, मम्मी बी हा म्हणते. पूजा कधी गेली तुझा जो? हां पूजा कधी नाही गेली तुझं कॅन्सल आहे ना? पूजा तर जाणार नाही सांग. हा. मी गेली म्हणजे पूजा येतेस. आणि मग तू गेली तर पूजा आहेस. डुबरीची मम्मी बी हा म्हणते, बर डुबरीचे पप्पा बी हा म्हणतात, पण डुबरीच नाही म्हणते. मग जाऊ दे. काहून? डुबरी कारण नाही की ते म्हणते, नाही हिंदू म्हणते. गेलंय सगळं. हा 13 गावं हिंड, 13 गावं, बाप रे. प्रतापगड गिरतापगड तू सगळं. इच्छा आहे का मग जायची? हा जाऊ दे ना. नाही 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 जाऊ नाही दे. म्हणते रे. काहून? नाही मग इतकं लांब कोण जाईल? मला इकडं कुठं सोडू मी? जायचं नाही बा. जाऊ दे समोर. काय शाळेत शाळेत नाही का? तू बी जायचं नाही आणि तू बी जायचं नाही बाई. हा. काहून शंभर. सांगितलं नाही मी. जाऊ दे समोर. अजंठा वेरूळ जाणार आहे का? हम्म? अजंठा वेरूळ, अजून ते पण अजंठा वेरूळ हाव. तर जाणार आहे का? काय मी ते मुंबईच्या पुढे जाणं म्हणतात. पाहू मुंबईच्या मुंबईच्या म्हणतात. मला पहिले पुढे गेलं राहील तर पुण्याच्या पुढे जरा. पुण्याच्या पुढे जाणार. मग तू गेलतीस का पुण्याला आता? नाशिकला जाणार, नाशिक पुणे. तडून असे नाशिक, गाव पुणे, अजंठा वेरूळ, घुमणे. अजून लोणार काय? हा लोणावळा नाही 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 लोणार. तरी बी जाणार. ते प्रतापगड गीतागड हा, पाहायला प्रतापगड. जाणार. बरं. विचार करू या गोष्टी. आपण विचार करू आणि मग हा म्हणून ठेवू का? व्हिडिओ चांगलं पडेल बरं. बर क्या सोन निघाली आहे ट्रिपला आहे ना? का हो? तुले ले कटिंग काम बाबा. कशाचं? कोमाच्या माझं ऑपरेशन झालं ना. हा केलता का मन फोन? केलता बाबा फोन. झालंय का ऑपरेशन? झालं बा ऑपरेशन. घरी माझं काही लागतं बाबा, काही खरं नाही बाबा. ते कसं वयाच्या टेन्शन घेतलं असेल ना बाई ना बरं. वयाच्या हिशोबानं होते ना. माणसाची वय झाली की कसं काही काही उमयत राहते. उमत राहतो बा आपण बरं लवकर इलाज झाला. आता आता कसं दवाखान्यात निघाला आहे, सगळं निघालं आहे. बरं झालं, चांगलं झालं होतं, होऊन गेलं ऑपरेशन. टेन्शन नाही झालं. आता कशी काय तब्येत मग? आज तब्येत चांगली आहे. मला मी सकाळीच फोन लावला होता कोमलला. कोमल म्हणे की जायला मी ऑपरेशन करायला 2-3 टेस्ट करू नये म्हणे. ते टेस्ट केल्याच्या नंतर मग ऑपरेशन होईल. मग आजच झालं का ऑपरेशन? हा मग आता होतं पुन्हा तर भाऊ म्हणे ऑपरेशन झालं म्हणे. त्या कोणच्या नळ्या असताना शरीरात आपल्या जस्ट स्प्रिंग्स होते. कशाचं ऑपरेशन झालं म्हणजे मेंदूचं झालं की डोक्यात झालं पोटात झालं? याच्यातलं ना मग ते नळ्या असतात छातीमध्ये अंगात रक्तवाहिनीचे नळे असतात की त्याच्यात किती एक गाठा होता. टेन्शन ते काहीतरी म्हणतात ते येत नाही बाबा म्हणतात. कशात तरी म्हणते ऑपरेशन ना मग काहीतरी येतं म्हणता मला काय माहिती. नाव काय येऊन राहिलं का नाव तुम्हाला? काही राहिले मला त्याचं.
जाऊ दे. वर झालं लवकर होऊन गेलं. मी तर परदेशी कोमल रडत जाय हो मागची. ते वाटते ना माणसाला काय होईल माय बाबा, काय ते तिकडे नाही. तर माईची पिऊ लेकरीच येते ना बाप्पा. रडतच जाय. जाय म्हणलं मला आठ दिवस येऊ नको म्हणलं आता. तर काही करून खाऊ घाल मला माहिती माईला एवढं मोठं ऑपरेशन झालं. राय म्हणलं जरा तरी आहे की नाही. पण राहतात आडी